कमळे काय करायचं ग आता? हा सांग की, माझं डोसकं तर काही कामच करणं झालंय. अगं बोल की. निंगे, आता आपण काम हुडकायचं. काय कमळे, अगं तू बरी आहेस ना? हा काय डोसक्यात ताप घुसला काय तुझ्या? इथं मुंबईत काय पहिल्यांदाच आलीस वय? इथं काय काम रस्त्यावर पडलेले नसतात की गेलं आणि लगेच मिळालं. निंगे, मला माहित आहे ते. खरं कुठलं बी काम सोपं किंवा अवघड नसतंय. ते आपल्या इच्छेशक्तीवरनं ठरतंय. आता आपण ठरवलंय की नाही, मग 100% आपल्याला काम मिळणार म्हणजे मिळणारच. एक्झॅक्टली, काम मिळणारच. ऋषी सर, तुम्ही इथं कॉलेजमध्ये काय परत नोकरीवर आलाय काय? नाही नाही, माझ्या जरा फॉर्मॅलिटीज बाकी होत्या, त्या कम्प्लीट करायला आलो होतो. सर अहो बघा की, आज फी भरायचा शेवटचा दिवस आहे आणि 5:30च्या आत फी कसं बी करून भरायलाच लागणार आहे. वाह, नाईस रिश, नाईस. आता तू आलाय म्हणजे यांची भीक सॉर्टेड. मी यांना पैसे देणार नाहीये अनिका. काय? तू पैसे नाही देणार आहे? मग कोण देणार? रिश, तू पैसे नाही दिले तर यांना रस्त्यावर भिका मागावं लागेल. इट्स ॲक्च्युली नन ऑफ युअर बिझनेस. पण तरीही तू विसरतेस कमळी कोण आहे ते. ती मेहनत करून स्वतःच्या जीवावर पैसे कमवेल आणि कॉलेजमध्ये भरेल वेळेच्या आधी. चल कमळे. याचं काय आहे? आता तर कॉलेजमध्ये नाहीये तरी सुद्धा माहित नाही कुठे घेऊन गेला या बेगर्सला. ऋषी सर, तुमची आयडिया आवडली बघा आपल्याला. म्हणजे तुम्हीच आम्हाला काम देणार आणि पैसे बी देणार. नाही नाही, मी तुम्हाला कामही देणार नाहीये, पैसेही देणार नाहीये. काय? हो सर, काय ते सरळ सांगा की. लय सस्पेन्स वाढवू नका. आधीच डोसक्याच्या शिरा झिंझिंल्यात माझ्या. निंगे, काय बी झालं तरी परीक्षा फी आज आपण भरायची म्हणजे भरायचीच. गुड, हा कॉन्फिडन्स महत्वाचा. ते नव यो कॉन्फिडन्स कोणी विकत घेत असते काय? नाही म्हणजे घेत असेल तर लगेच गणित सुटेल आपलं. म्हणजे मला बी लय कॉन्फिडन्स आहे हो की मी देशाची PM होईल. खरं त्यानं काय होत असते, पैसे कुठनं आणणार आहेत आपण? डोंट वरी, तुम्हाला पैसे मिळवायचा मार्ग मी नक्की दाखवून दे. माझी फक्त एक अट आहे. काय? अहो चालतंय चालतंय, सगळ्या अटी मान्य सर. नाही नाही, एक अट कमळीला पूर्ण करायची आहे. हा हो, डन डन, इशच संपला सर. अय, काय विषय संपला? मला अट पूर्ण करायची म्हणायला लागले. मला तर बोलू दे की काय. डोंट वरी, मला गॅरंटी आहे तुला नक्की जमेल. सर हे बघा, काय बी झालं तरी आज परीक्षा बी भरायलाच पाहिजे. मग जे काय काम असेल ते मी करायला तयार आहे. ओ ऋषी भाऊ, या. हा बरं, बंड्याकडे तुमच्यासाठी काम आहे. कमळे, यो माझा मित्र आतिश. कॅन्टीन मध्येच आमची ओळख झाली. एक संस्था आहे सहयोग फाउंडेशन म्हणून, या संस्थेत यो काम करतो. या संस्थेला कामासाठी स्वयंसेवक पाहिजे असतात आणि त्याचे ते योग्य ते पैसे पण देतात. यो काय करल, तुला तिकडे घेऊन जाईल आणि कसं काम करायचं, काय करायचं सगळं समजून सांगेल. आता उन्हाळा आहे ना, मला वाटते पाण्याच्या बाटल्या आणि टोपी वाटप असा काहीतरी उपक्रम असेल या संस्थेचा. अरे पण बंड्या, एवढ्या उन्हात हे काम करायचं म्हणजे जरा अवघडच आहे की नाही? मी करणार. आतिश दादा, ते बाटल्या आणि टोप्या कुठनं घ्यायच्या ते दाखव. चला माझ्यासोबत, मी माल विकत घेऊन देतो. पंड्या, थँक्यू. ए थँक्यू. भावाला कोण कधी थँक्यू म्हणतं का? तुला जर थँक्यू म्हणायचं असेल ना तर ऋषी भाऊसनी म्हण. म्हणजे अगं, त्यांनी तर तुमच्यासाठी काम बघायला सांगितलं होतं मला. ऋषी सर, थँक्यू. थँक्यू नको, माझी अट आहे तेवढी लक्षात ठेव. आत्ता नाही, वेळ आल्यावर सांगेन. आत्ता आधी तुम्ही पैसे कमवणं आणि फी भरणं जास्त इम्पॉर्टंट आहे. चला, कामाला लागा, खूप काम आहे तुम्हाला. होय होय सर. चला ते व्यवस्थित आहे. ऋषी भाऊ, मला एक प्रश्न पडलाय. तुम्ही डायरेक्ट मदत करू शकला असता की, पण मग असं का केलं? बंड्या, तुझी बहीण किती स्वाभिमानी आहे हे आता मी तुला वेगळं सांगायचं का? कमळीचा स्वाभिमान माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे, म्हणून हे असं सगळं करावं लागतंय. स्वाभिमान माय फूट. ही कमळी आता बॉटल्स विकून पैसे कमवणार आहे.
कमळे कोण भीती सणा झालंय ग असं सुरू राहिलं तर आपण फी कशी भरणार आहोत तुला कमळे आता 4 तास शिल्लक आहे थांब, गावाकडची आयडिया वापरूया. म्हणजे पाणी घ्या, पाणी, मोफत पाणी. हे बघ दादा, मोफत पाणी. हे घ्या टोपी, घ्या घ्या घ्या. कमळे हे काय ग अगं तुला आठवत नाही काय, आपण आबां संग जायचो बाजारला भाजी विकायला, तेव्हा आबा असंच वरडून वरडून सगळ्यांना बोलवायचं. वय वय कमळे मला तुझी आयडिया लय आवडली. आता बघते या निंगीचा आवाज. पाणी 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 कडक उन्हात थंडगार पाणी, पाणी 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 थंडगार पाणी. घ्या घ्या घ्या, हे घ्या टोपी बी मोफत आहे. नाव काय तुमचं? कमळी. थँक्यू कमळी. टोपी घ्या, टोपी. हे घ्या टोपी घ्या, मोफत मोफत टोपी घ्या. हे घ्या हे घ्या पाणी घ्या पाणी. नो वे, असं नाही चालणार. अनेका काहीतरी करायलाच पाहिजे. निंगे मी आलो, थांब. जीप. आजी 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 सावकाश. या 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 इकडे या, इकडे या. या. दादा दादा स्टूल आणा लवकर लवकर लवकर. आजी बसा इथं बसा. हे घ्या हे घ्या, पाणी प्या पाणी प्या. बरं वाटतंय? होई, तू मला पाणी दिलंस, पर या बाटलीचे पैसे द्यायला माझ्याकडे काय बी नाही ग. आजी तुम्ही मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या, पैसे नको. मला आजी म्हणालीस. असं वाटतंय तुझं आणि तुझ्या आजीचं नातं नक्कीच घट्ट असणार. किती चांगले संस्कार दिलेत ग तुझ्यावरतीने. तुमचं नातं असंच घट्ट असू दे. ठीक आहे. मॉम यार, आता ती गावच्या कमळे पाणी विकून पैसे कमवणार आहे. पाणी विकून पैसे इतके कसे? आणि ना नाही, तिला ना नाही आपण ते पैसे कलेक्ट करून नाही देऊ शकत, कारण की तिने फॉर्म नाही भरला ना तर ती एक्झाम नाही देणार. एक्झाम नाही दिला तर कॉलेजच्या बाहेर. बट ही गोष्ट कळत नाहीये मला, पाणी विकून इतके पैसे कसे कलेक्ट करणार आहे ती? इट्स नॉट पॉसिबल. हो गॉड, अनिका काय विचार करते? कसंही कलेक्ट करू दे, नन ऑफ युअर बिझनेस. आपण फक्त कलेक्ट नाही करू द्यायच्यात, कारण की तिने जास्त कलेक्ट केले तर. ग किती उकडतंय ना. मॉम यार, तुला उकडतायचं पडलंय. इथे मी इम्पॉर्टंट डिस्कशन करते. इट्स अ सिरियस डिस्कशन. गोल्डन चान्स आपण मिस नाही करू शकत. इमॅजिन कर, तिने फॉर्मच नाही भरला तर एक्झाम देणार नाही. एक्झाम नाही दिली तर कॉलेजच्या बाहेर, आणि मग सिटीच्या बाहेर गावाला कायमची. वाव, नाही नाही, आपण मिस नाही करू शकत. ऐक ना, तू घरी येतेस का? मला रेस्ट करायचंय. चल मी पण घरीच जाते. चल चल चल. मॉम, एक्सक्यूज मी.